नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजे ₹2000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे पैसे डी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जात आहे. मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे एकाच वेळी जमा होत नाही. काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी दुपारी, तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जसे की जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजून ई-के-वाय-सी आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू असल्यामुळे तिथे पैसे थोडे उशिरा मिळू शकतात. हा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. जसे की पीएम किसान स्टेटस ऍक्टिव्ह असणे, आधार बँक खात्याशी लिंक असणे, ई-के-वाय-सी पूर्ण असणे आणि मागील म्हणजेच 8वा हप्ता मिळालेला असणे. या सर्व अटी पूर्ण असतील तरच 9व्या हप्त्याचा लाभ मिळतो. ज्यांची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, खाते बंद आहे किंवा अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग आहे, त्यांना हा हप्ता मिळणार नाही. पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही बँक एस-एम-एस, पासबुक एंट्री, एटीएम बॅलन्स किंवा पीएम किसान पोर्टलवरील बेनिफिशरी स्टेटस तपासू शकता. जर पैसे आले नसतील तर घाबरू नका. सर्वप्रथम ई-के-वाय-सी पूर्ण करा. बँक ई-के-वाय-सी अपडेट करा आणि लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा. त्यानंतर समस्या असल्यास सी सेंटर किंवा तहसील कार्यालयात जाऊन दुरुस्ती करा. जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर आधार कार्ड, बँक पासबुक, 7 उतारा आणि पीएम किसान नोंदणी क्रमांक घेऊन तहसील कार्यालयात लेखी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर तुमचा अर्ज तपासून पुढील हप्त्यात लाभ मिळण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा, नवो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे. त्यामुळे पीएम किसान मध्ये नाव आणि पात्रता असेल तरच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. तर ही होती आजची महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट करा आणि जर नाही मिळाले असतील तर वरील स्टेप्स नक्की फॉलो करा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा.